हाय मित्रांनो. जेव्हा आपण या चित्रपटाचा ट्रेलर रिव्ह्यू केला होता त्यावेळीच आपण या स्टोरीविषयी चर्चा केली होती. आता फक्त चित्रपट बघितल्यानंतर माझं काय मत आहे त्याविषयी मी ऑनेस्टली सांगणार आहे. हे बघा, जेव्हा मला लक्षात आहे जेव्हा मी ट्रेलर रिव्ह्यू केलेला, काही जणांना त्या बाबतीत नाही आवडलेलं की यार नाही आहे ट्रेलर एवढा चांगला वगैरे म्हणणारे बरेच होते. मी तुम्हाला म्हणलेलं की मूवी बघितल्यानंतर मी तुम्हाला त्याविषयी खरं काय ते सांगेल. कारण काही जण असे असतात की यार जे न बघताच डायरेक्ट आपलं ओपिनियन देतात. आता काही जणांनी ट्रेलर बघितल्या बस निगेटिव्हिटी सुरू केलेली. मी ऑनेस्टली सांगेल, म्हणजे त्या लोकांवर तर मी डेफिनेटली ॲग्री नाही करत जे लोक चित्रपट न बघताच किंवा ट्रेलर पण अर्धा वगैरे बघूनच जज करतात. चित्रपट अबव ॲव्हरेज, सगळ्यात पहिली गोष्ट सिरियसली बोलायला गेलं अबव ॲव्हरेज वाईट नाही आहे. पहिली गोष्ट, काही जे जोक्स आहेत ना काय ते खूप सुंदर आहे. अबव ॲव्हरेज का, स्टोरीमध्ये जर काही आपण बघायला गेलं ना कॅरेक्टर डेव्हलपमेंट ती आहे ते ठीकठाक आहे. कलाकारांनी काम पण सुंदर केलं आहे. पण स्टोरी पूर्ण बघितल्यानंतर ओके असं नाही म्हणावं वाटत, अबव ॲव्हरेज वाटतं. म्हणजे हिट बेस्ट हे वर्ड्स नाही आहेत. वाईट नाही म्हणत आहे मी, बट एक्सपेक्टेशन जे आपले असतात ना, आता ट्रेलर बघितल्यावर इनफॅक्ट उलटं मी म्हणत होतो की यार नाही. आणि याचे जे छोटे छोटे प्रोमो आले होते ना ते पण यांनी सुंदर दाखवलेत. पण पूर्ण चित्रपट जेव्हा तुम्ही बघतात ना तेव्हा समहाव असं वाटतं की समथिंग इज मिसिंग. हां, ऑब्व्हियसली हा तुम्हाला काही ठिकाणी हसवतो, बट तेव्हाही तुम्ही एक्सपेक्टेशन जास्त ठेवतात. काही काही चाइल्डिश जोक्स वाटतात, बट तेवढं माफ आहे. त्यामुळेच मी सांगतो आहे वाईट नाही आहे, पण खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी खूप मस्त आहे की भाई याच्यासारखं काहीच नाही हे असं नाही आहे. प्रॅक्टिकली बोलायला गेलं अबव ॲव्हरेज आहे. वन टाईम वॉच आहे. मी रेटिंग जर द्यायला गेलो तर लगेच लोक जज करतील, पण मी 5मधून 3 रेटिंग्स देईल. दॅट्स इट. म्हणजे आता मला बाकीच्यांचं नाही माहिती, आणि हेटर्स तर भाई त्यांनी तर भाऊ दूरच राहावं. म्हणजे मला काही फरक नाही पडत की तुम्ही काही जरी म्हणले हेटर्स लोक तर, कारण चित्रपट बघितल्यावर एक्सपेक्टेशन्स मला एवढीच होती. प्रॅक्टिकली मी वाईट पण नाही म्हणणार. मी ॲक्च्युली 2.5 रेटिंगच देणार होतो 5मधून, पण ठीक आहे यार बॉस, म्हणजे सुबोधजींनी चांगला केलं आहे काम. म्हणजे इट्स लाईक काही काही डायलॉग्स आहेत असे की जे मजा येते. म्हणजे तुम्ही खरंच एक्सपिरियन्स करा. म्हणून 5मधून 3 रेटिंग्स देईल. मी स्टोरी लवर आहे यार त्यातल्या तर स्टोरी मी ओके म्हणेल.